म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी. पिंडी. म्हणजे ब्रह्मांडात जे विद्यमान आहे तेच या शरीरामध्ये पण विद्यमान आहे. म्हणजे हा पिंड म्हणतो आपण. तुमचा पिंड कशावर पोचलाय हो? आमचं चांगल्या अन्नावर पोचलाय, असं जुनी पिढी म्हणायची. जी मोक्ष प्राप्ती आहे ती अध्यात्मातूनच येते. हो, 100%. असं मी जर इथे या म्हणजे कुठे घरामध्ये तंगड्या पसरून बेडवरती आडवं पडून झोपून राहिलो, मला मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे, 100 वर्ष जगलास तरी मोक्ष मिळणार नाही. मला पुन्हा पुन्हा त्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकायचं नाहीये, मला मुक्त व्हायचंय. तर मुक्त व्हायचंय म्हणजे नेमकं कुठं जायचंय? स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, शंकर महाराज, साईबाबा यांच्यावरती आपण बोलणार आहोतच. पण आजचा आपला पॉडकास्ट अध्यात्म याच्यावरती असणार आहे. तर त्याच्यावरतीच आपल्यासोबत आहेत बोलायला मिलिंद कर्वे सर. तर चला त्यांना भेटूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. थोडक्यात 2 शब्द आमच्या प्रेक्षकांना सांगा तुमच्याबद्दल. या पॉडकास्टमध्ये आता गणेश जे काही प्रश्न विचारणार आहे त्याची माझ्या परीने उत्तरं द्यायचे मी प्रयत्न करीन. बघूया आता कितपत लोकांना ते रुचतंय. कारण काय, प्रत्येकाला हल्ली आध्यात्मिक जाणीवा प्रत्येकाच्या प्रगल्भ झालेल्या आहेत. बरोबर. आणि बऱ्याच लोकांना म्हणजे विशेषतः तरुण पिढीला याच्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी मला वाटते की तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन ह्या क्षेत्रामध्ये जे मिळायला पाहिजे ते सध्या मिळत नसल्या कारणाने तरुण पिढीला अनेक प्रश्न पडलेले आहेत की नेमकं अध्यात्म म्हणजे काय हो? अध्यात्माचं नेमकी व्याख्या करायची तरी काय? बरं, ती केली समजा अध्यात्माची व्याख्या, तर त्या व्याख्येला धरून आम्ही आमचा आध्यात्मिक प्रवास कसा काय करायचा, बरोबर, हे तरुण पिढीला आजच्या समजलं पाहिजे. म्हणण्यापेक्षा त्यांना कोणीतरी योग्य मार्गदर्शक पाहिजे. खूप छान, खूप आणि छान. दुर्दैवाने आजच्या पिढीमध्ये असं म्हणजे आजच्या जमान्यामध्ये किंवा आजच्या समाजामध्ये असे मार्गदर्शक गुरूंची किंवा मार्गदर्शकांची संख्या खूप कमी आहे. आणि कमी का आहे तर याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. ते कमर्शियल कारणं म्हणू आपण त्याला, की आजकाल गुरु हा कमर्शियल झालेला आहे. म्हणजे खरा गुरु हा शोधावा लागतो. मुळात आधी माझं म्हणणं असं आहे की खरा गुरु शोधायची खरी काही गरज नसते. याचं कारण असं आहे की खरा गुरु हा कधीही आपल्याला स्वतःहून सापडत नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की भरगच्च गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये एखाद वेळेला तुमचं जर पाकिट मारलं गेलं, तुमचं वॉलेट जर मारलं गेलं, तर ते त्या गर्दीमध्ये एखाद वेळेला मिळू शकेल. पण गुरु मिळणं फार कठीण आहे. पण आजकाल असं झालंय की आमचे हे गुरु, आमचे ते गुरु, त्यांचे हे चमत्कार, त्यांचे हे चमत्कार, हे सगळं इतकं काही बोकाळलेलं आहे. त्या चमत्काराला भुलून आणि चमत्कृतीपूर्ण कृतींना भुलून जी मंडळी अक्षरशः दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की भुलली जातात. आणि त्याच्यामध्ये होतं असं की मग कुठंतरी वाट चुकलेल्या प्रवाशांसारखी त्यांची अवस्था होती. अगदी बरोबर. तर सर तुम्ही एवढं चांगल्यारीत्या सांगितलं, तर आता अध्यात्मावरूनच तुम्हीच आम्हाला सांगा की अध्यात्म म्हणजे नेमकं काय? अध्यात्म म्हणजे आधी आत्म्याला ओळखणं. आधी स्वतःच्या आत्म्याला ओळखणं. तर स्वतःच्या आत्म्याला ओळखणं म्हणजे नेमकं काय? आपल्याकडे ही थिअरी कायम मांडली जाते की पुनर्जन्माची थिअरी. अनेक लोक त्याला चुकीचं मानतात की असं काही नसतं, एकदाच माणूस जन्म मिळतो मनुष्याचा, ते पुनर्जन्म वगैरे सगळ्या भाकड कथा आहेत, असं बोलायची फॅशन आहे आजकाल. पण एकीकडे आपण म्हणतो की पुनर्जन्म आहे आणि पुनर्जन्म नाकारतो पण अनेक लोक नाकारतात. पण आपल्याला शाळेमध्ये शिकवलेली जी डार्विनचा सिद्धांत आहे, डार्विनचा जो उत्क्रांतीवाद आहे, तो उत्क्रांतीवाद मात्र आपण परीक्षेमध्ये अगदी नेटाने त्याची उत्तरं लिहितो मार्क मिळवण्यासाठी. आणि तो उत्क्रांतीवाद लक्षात राहतो. काय आहे डार्विनचा उत्क्रांतीवाद? की माकडापासून मनुष्य विकसित होत आजच्या मनुष्याच्या लेवलपर्यंत आलेला आहे. म्हणजे आजच्या प्रगतीपर्यंत आलेला आहे. अपग्रेडेशन म्हणतो आपण त्याला, तसं आहे ते माणसाचं. मग जेव्हा माकडापासून जर आपण उत्क्रांत होत आज इतक्या लेवलपर्यंत आलो असू, तर मग हे काय आहे? मग कुठेतरी एक माकड आधी होतं ना, त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुढचं किंवा त्याच्यामध्ये जे काही बायोलॉजिकल चेंजेस होत गेले, ते चेंजेस मग काय फक्त एकाच देहात झालेत का? ते माणसाच्या जीन्समध्ये पसरत गेले आणि त्या जीन्समधनं एकात एक असं करत जे प्रोडक्शन पुढे होत गेलं. म्हणजे ही सायन्सची थिअरी आहे. तर ती उत्क्रांतीवादाचा जर आपण सिद्धांत खरा मानत असू,
तर उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतालाच आपण असं म्हणू शकतो की मग आत्म्याचा प्रवास आपल्याकडे जो म्हटलेला आहे की आत्मा कायम पुनर्जन्म घेतो, म्हणजे नवीन शरीर शोधतो कुठेतरी. बरोबर. आता ही पुनर्जन्माची भानगड आत्मा का करतो? तर हा. याच्यामध्ये असं एक सिद्धांत असा आहे की आत्म्याला कायम मुक्तीचा सोहळा हवा असतो. हा. आपल्याकडे बघा मोक्ष आणि मोक्ष. मुक्तीच्या गप्पा लोक मारत असतात बरोबर त्याच्यामध्ये. बरोबर. मग ती मोक्ष आणि मुक्ती म्हणजे नेमकं काय? ती कुठे बाजारात विकत मिळते का? हम्म. तर ती बाजारात विकत मिळत असेल तर ती आपल्याला खरेदी का नाही करता येत? हा एक मोठा प्रश्न असतो की नाही त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे मला आता एक आठवण झाली याच्यामध्ये की एका स्वामींना असं विचारलं, स्वामी म्हणजे स्वामी समर्थ नाही, एक संन्यासी होते, त्यांना स्वामी म्हणत असत. ओके. तर त्यांना असं विचारलं की अहो स्वामी, एका बाई म्हणाल्या की आमचा मोक्ष कुठे आहे तोच आम्हाला कळत नाही. तर स्वामी विनोदी होते. ते काय म्हणाले, कालच रात्री तुमचा मोक्ष धुवून तारेवर वाळत टाकलाय, तो वाळला की घेऊन जा आणि मग तुमचा मोक्ष तुम्हाला लखला. असं त्यांनी मासलेवाईक उत्तर दिलं होतं. तर हा मोक्ष-मुक्ती म्हणजे आता पुन्हा मूळ आपल्या मुद्द्याकडे येऊया प्रश्नाकडे आपण की अध्यात्म. अध्यात्म. तर आधी आत्म्याला ओळखणं. तर आत्मा हा दर जन्मामध्ये, म्हणजे आपल्या प्रत्येक जन्मामध्ये, आपले किती जन्म झाले प्रत्येकाची माहिती नाही. काहींना पुनर्जन्म आठवतो, काहींना अजिबात आठवतच नाही. आणि त्याचे सुद्धा काय म्हणतात त्याला, पास्ट लाईफ थेरपी करणारी पण बरीच माणसं आहेत आपल्याकडे. सगळ्या गोष्टींचं मार्केटिंग PLR आहे. करतात. आहे अगदी बरोबर. आहे ना, मार्केटिंग सगळीकडे आहे. त्यामुळे ते कोर्सेस करणारी पण माणसं आहेत. पण त्याच्यामध्ये त्याच्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आपण जायचं नाही की त्याच्यात खरंच सापडतो का आपल्याला पुनर्जन्म वगैरे. बरोबर. आपला तो विषय नाही, नाही. कारण आपण ते काही करत नाही त्याच्यामध्ये. बरोबर. तर प्रश्न हा येतो की मग आत्मा हा दरवेळेला नवीन शरीर धारण का करतो? तर त्या आत्म्याला प्रत्येक शरीर धारण करताना एकच आस असते की ह्या जन्मात तरी मी हे शरीर धारण केलंय, नवीन जे आहे ते. तर हे जे धारण केलेलं शरीर आहे ते ह्या जन्मात मला मुक्ती मिळवून देणार आहे का? मोक्ष मिळवून देणार आहे का? मग त्या दृष्टीने त्या देहाचं किंवा त्या देहामध्ये अंतर्भूत असलेला जो ऑर्गन नाहीये, म्हणजे शरीरातला जो अवयव नाही, मन, विचार, बुद्धी, हे 3 गोष्टींच्या द्वारे तो मला अध्यात्माची कास धरून मला ह्या जन्मात मुक्तीचा सोहळा दाखवणार आहे का? आणि मुक्तीचा सोहळा आत्म्याला म्हणजे कसा अपेक्षित असतो की मला पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे नको आहे. मला पुन्हा पुन्हा त्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकायचं नाहीये. मला मुक्त व्हायचंय. तर मुक्त व्हायचंय म्हणजे नेमकं कुठं जायचंय? तर जे आपण परमात्म्याचं स्वरूप समजतो, एक सगुण स्वरूप आहे आणि निर्गुण स्वरूप आहे. निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा, असं ज्याला आपण म्हणतो तो. आणि निर्गुण निराकार परमात्मा हा अवतार कार्यामध्ये येतो तेव्हा त्याला मनुष्य देह धारण करावा लागतो. तुम्ही असं कधी ऐकलंय का की एका झाडावर गरुड बसलेला आहे, तो साक्षात्कारी आहे, तो अवतारी पुरुष आहे. त्या गरुड मनुष्यवाणीने बोलतोय पण अवतारी पुरुष आहे. पण त्याला परमात्म्याला असे विचित्र देह धारण करायची काही आवश्यकता नसते, कारण परमात्म्याला सुद्धा, परमतत्वाला, परमात्मा म्हणजे परमतत्व, त्या परमतत्वाला सुद्धा मनुष्य देहाची भुरळ पडते. मग तो एकदा का मनुष्य देहामध्ये अवतरित झाला, मग तो रामराणा असेल, श्रीकृष्ण असेल, परमात्मा असेल आणि कोणी असेल, तर ह्या सगळ्यांचे जे अवतार होतात, अवतार म्हणजे अवतीर्ण होतं. अवतीर्ण म्हणजे काय? तर निर्गुण निराकारामधनं अणुरेणूंच्या द्वारे शरीर धारण करणं, याला अवतीर्ण होणं असं म्हणतात. तर त्यांनी काय केलं की काहींनी मातेच्या गर्भामध्ये जन्म घेणं पसंत केलं, काहींनी, म्हणजे आता नाथ संप्रदायामध्ये असे बरेच नाथांची उदाहरणं आहेत की ते मातेच्या उदरी त्यांनी जन्म घेतलेला नाही. तर गोरक्षनाथांचा जन्म बघा, मत्स्येंद्रनाथांचा जन्म बघा. मत्स्येंद्रनाथ हे मच्छीच्या पोटी जन्माला आले. आता शक्य आहे का विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर? नाही. पण जेव्हा परमात्मा अशा स्वरूपाने जन्म घेतो की त्यांना मातेच्या उदरी जन्म घ्यायचा नसतो, त्यावेळेला ह्या गोष्टी घडतात, त्याला अवतीर्ण होणं असं म्हणतात. आता हे मग आपण म्हणतो ना की मग आत्म्याला मोक्ष मुक्तीचा जो सोहळा हवा असतो, तो कशामध्ये विलीन होण्यासाठी? तर ते निर्गुण निराकार जे परब्रह्म आहे त्याच्यामध्ये कायमचं त्याला विलीन व्हायचं असतं. आणि एकदा त्या निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये विलीन झालं की पुन्हा परतीचा प्रवास नसतो.
म्हणून प्रत्येक जन्मात म्हणजे प्रत्येक देह जेव्हा आत्मा धारण करतो त्यावेळेला त्याला एकच आस असते की हे शरीर मोक्षाची. मला ह्या जन्मात तरी मोक्ष मुक्तीचा सोहळा दाखवणार आहे का. म्हणजे तिथं अध्यात्म आलंच. अध्यात्माच्याच वाटेने अध्यात्मामधलेच वेगवेगळे टप्पे आहेत. त्या टप्प्यांवरती चालत जाऊन त्या व्यक्तीला म्हणजे चालत जाऊन म्हणजे योग्य मार्गदर्शनाखाली मला अध्यात्म कळलं म्हणून मी सगळे माझे असं अपब्रिंगिंग केलं, अपग्रेडेशन केलं असं होत नाही. तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुरु लागतो. आणि मोक्ष प्राप्ती जे बोलताय तुम्ही, जी मोक्ष प्राप्ती आहे ती अध्यात्मातूनच येते. हो, 100%. असं मी जर इथे या म्हणजे कुठे घरामध्ये तंगड्या पसरून बेडवरती आडवं पडून झोपून राहिलं, मला मोक्ष पाहिजे मोक्ष पाहिजे, 100 वर्ष जगलास तरी मोक्ष मिळणार नाही. कारण अपग्रेडेशनच नाही ना काही. म्हणजे फक्त आराम आणि आराम ह्याच्या पलीकडे शरीराला काहीच मिळणार नाही तुमच्या. मग ते शरीर तरी तुम्हाला तेवढ्या आरामामुळे साथ देईल का. शरीराचे ऑर्गन्स नीट सुरळीत चालतील का. त्याच्यामध्ये तुम्हाला अनंत दुखणी जडतील, अनंत रोग जडतील. बरोबर. पण मग आता हे जर आपण विनोदाने म्हटलं की असं कोणी आचरटपणा करूच पण नाही, पण हा आचरटपणा जरी असला तरी असं बाय फ्लूक तुम्हाला मोक्षमुक्ती मिळत नाही. बरोबर. त्याच्यासाठी योग्य ठिकाणी अध्यात्माची कास धरावी लागते. अध्यात्माची कास धरणं म्हणजे काय की कुठल्या तरी वर्गामध्ये कुठल्या तरी सेमिनारमध्ये ध्यान पद्धती शिकणं किंवा आणखीन योगासनांचे वर्ग वगैरे त्याच्यातनं काही मोक्षमुक्ती मिळते. योगासनं ठीक आहेत, योगासनांपुरतं आपण बोलू की आपल्या शरीरासाठी ते अत्यावश्यक शास्त्र आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की अष्टांग योग जो म्हटलेला आहे त्याच्यामध्ये ते आपल्या शरीरशास्त्राशी ते निगडित आहे. पण त्याच्यातनं तुम्हाला आध्यात्मिक उन्नती किती साधता येते ह्याचा विचार केला पाहिजे. मग अध्यात्मासाठी काय करावं लागतं. आधी आत्म्याला ओळखणं म्हणजे काय तर आपल्या बाहेरची ही जी दुनिया आहे, जी आपण म्हणतो ना पंचमहाभूतांनी बनलेली दुनिया आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व आहेत. ही पंचमहाभूत आहेत. ती जी अखिल ब्रह्मांडामध्ये किंवा अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जी विद्यमान आहेत ही पंचमहाभूत, तीच पंचमहाभूत या शरीरामध्ये पण विद्यमान आहेत. आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी आहे, पृथ्वी तत्व आहे, अग्नी तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे आणि जलतत्व आहे. मग जेव्हा आपण आयुर्वेदाचा विचार करतो तेव्हा तिथे म्हणतात ना वात, पित्त, कफ. मग हे वात, पित्त, कफ म्हणजे काय तर वायू, अग्नी आणि जल या तिन्हींचा जो आपल्या शरीरामध्ये जे काही त्रिदोष म्हणून मानले गेले याचं संतुलन ज्यांच्या शरीरामध्ये आहे ती माणसं ठणठणीत, निरोगी किंवा त्यांच्या नखातही रोग सापडत नाही असं म्हणतो आपण, अशी ती माणसं असतात. आणि ज्यांच्यामध्ये त्रिदोष बिघडलेले आहेत, त्रिदोष संतुलित नाही आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या तरी एक व्याधीचा प्रादुर्भाव असतो. म्हणजे वातविकार आहे, पित्तविकार आहे किंवा कफाचा विकार आहे जो पाण्याशी जलाशी संबंधित आहे, जलतत्वाशी. तर ही जी पंचमहाभूत युनिव्हर्समध्ये विद्यमान आहेत तीच या शरीरामध्ये विद्यमान आहेत. बरोबर. आणि मग ह्यांचं संतुलन साधल्यानंतर म्हणजे अध्यात्मामध्ये आपण काय म्हणतो असं म्हणू शकत नाही आपण की, पण अवतारी पुरुषांच्या बाबतीत हे म्हणता येतं की अवतारी पुरुष हे सर्वस्वी स्वतः म्हणजे त्यांचं शरीर अतिशय संतुलित होतं. याचं कारण असं आहे जे धारण केलेलं शरीर होतं म्हणजे ज्यांचा मातेच्या पोटी जन्म झालेला असला तरी सुद्धा, ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घेऊ आपण, त्यांचा मातेच्या पोटी जन्म झालेला आहे. पण आज ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीमध्ये आहेत. त्यांनी देह त्यागलेला नाही. तो देह आज तसाच ज्या 16व्या 18व्या वर्षी त्यांनी जी काय संजीवन समाधी घेतली त्याच अवस्थेत तो टवटवीत देह आहे. याचं कारण असं आहे की त्यातली पंचमहाभूत ह्यांचा त्या पंचमहाभूतांशी युनिव्हर्सच्या अतिशय उत्तम ताळमेळ आहे. म्हणजे आपल्याला म्हणायचा उद्देश असा आहे की जे पिंडी म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजे ब्रह्मांडात जे विद्यमान आहे तेच या शरीरामध्ये पण विद्यमान आहे. म्हणजे ह्या पिंड म्हणतो आपण, तुमचा पिंड कशावर पोचलाय हो, आमचं चांगल्या अन्नावर पोचलाय असं जुनी पिढी म्हणायची. म्हणून आम्ही ठणठणीत होतो, 90 वर्ष जगत होतो, 92 वर्ष जगत होतो, 100 वर्ष. बरोबर. आणि आता 35च हार्ट अटॅक येत आहेत. तर मग त्यांचा 35th हार्ट अटॅक येते, त्यांचा पिंड कशावर पोचलेला आहे. आपण असा विचार, त्यांचाही पिंड अन्न पाण्यावरच पोचलेला आहे. पण आता ते आपण म्हणू शकतो की हा कलियुगाचा महिमा किंवा आता आधुनिक युगाचा महिमा अन्न पाणी नीट नाही वगैरे, हे वेगळ्या वाटेवरचे मुद्दे आहेत. आपला ते विषय नाही. तर ह्याच्यामध्ये आत्म्याला ओळखणं म्हणजे नेमकं कसं आहे. आत्म्याला ओळखणं म्हणजे की
अध्यात्म सांगतं काय किंवा ध्यान, विशेषतः ध्यान प्रक्रिया म्हणजे माझा स्वतःचा जोर जास्त ध्यानावर असतो. ओके. तर म्हणजे ध्यान म्हणजे काय, एका जागी स्थिर बसणे आहे. आपल्याला अनंत गोष्टींचं विवंचना लागलेले असतात मनामध्ये, विचारांमध्ये किंवा शरीरामध्ये. बघा, साधे शांत पद्मासनात अशी किती माणसं बसलेली दिसतात तुम्हाला रोजच्या व्यवहारात, घरामध्ये. काहीतरी हा हातच हलवतील, हा पायच हलवतील, काहीतरी देहाला हालचाल आहे. आणि हालचाल म्हणजे ती काय नकळत पण केली, म्हणजे तंगड्यापासून आडवा पडलाय मनुष्य, झोपलाय, तरी सुद्धा कुठे एक मोबाईल आहे किंवा इथे भिंतीवर टीव्ही लावलेला आहे, तर टीव्ही कडे बघत असेल. म्हणजे कुठे ना कुठेतरी सगळीकडे लक्ष विचलित करण्याच्या अनंत गोष्टी आजच्या ह्याच्यात. त्यामुळे स्थिर बसणं हे आजच्या काळात कोणाला शक्यच होत नाही, कारण त्याचा अभ्यास नाही. आणि ह्या गोष्टी असाध्य आहेत अशातला भाग नाही. अभ्यासाने या सगळ्या गोष्टी साध्य होतात. पण मुळात आधी मला हे करायचं आहे का? मुळात आधी प्रश्न असा आहे की अध्यात्म हा शब्द आहे, आधी तुला, आता म्हणजे गणेशला असं आपण म्हणू की गणेशला मुळात त्याच्या स्वतःच्या आत्म्याला ओळखायचंय का, किंवा त्याला स्वतःच्या आत्म्याची ओळख करून घ्यायची का, जाणून घ्यायचंय का? हा मोठा प्रश्न मोठा प्रश्न आहे. नाही तर सांगायला सोपं आहे की अध्यात्म म्हणजे आधी आत्म्याला ओळखणे. पण तुम्ही काय सांगताय, बडबड करते काहीतरी, आम्ही आमची आम्हालाच ओळख नाही तर आत्म्याला काय ओळखणार, अशी पद्धत आहे. आता पद्धत बोलायची का अशी आहे की आधी आमची आम्हालाच ओळख नाही म्हणजे काय, आयडेंटिटी काय आहे, लिगल गणेश आयरेची लिगल आयडेंटिटी काय, गणेश आयरे सो अँड सो, हे शिक्षण आहे, हे अमको आहे तमको आहे, ही आयडेंटिटी लिगल आयडेंटिटी झाली. ती सगळीकडे आपल्याला प्रूफ द्यावं लागतं त्याचं, म्हणजे आधार कार्ड आहे, हे आहे, ते आहे, ते सगळीकडे. पण गणेश आयरेची अशी ओळख त्याला कधी करावून घ्यावीशी वाटेल का की मी गणेश आयरे आहे, म्हणजे मी नेमका कोण आहे, हु ॲम आय, हा जो प्रश्न असतो ना, तो जेव्हा पडतो की नाही, तो जेव्हा प्रश्न पडतो की हु ॲम आय, की बाई ठीक आहे, माझी लिगल आयडेंटिटी ही आहे. मला हे तुमचे प्रश्न आज ऐकून आहे ना, एक सीन आठवला, मी कुठे पाहिला होता. म्हणजे आपले शिवजी शंकर महादेव, म्हणजे महादेव, देवादेव महादेव. महादेव आणि